Hello, hello. This is the My Artifact episode number 1610. आजची तारीख आहे 13 जुलै 2019. आता वाजले रात्रीचे 11:15 वाजले. आता मी मोठ्या वडिलांकडे आहे. ओके. स्टाईल बेकार आहे. खूप दिवसांनी मोठ्या वडिलांकडे आलो झोपण्यासाठी. रिसेंटली कधी आलो नव्हतो, बट आता आलोय. सो मोठ्या वडिलांच्या घरी म्हणजे कसं, मोठ्या वडिलांचं घर स्पेंड लॉट ऑफ टाइम. म्हणजे मी खूप जास्त टाइम स्पेंड केला इथे. अगोदर जेव्हा मोठे वडील जोधपूरला जायचे तेव्हा कसं की तेव्हा मी इथे थांबायचो. म्हणजे इट वॉज लाईक अ रिअली ग्लोरी डे फॉर मी. म्हणजे कसं आहे की घर बांधलं त्या लोकांनी आणि मोठे वडील हे लोक गेले जोधपूरला, राजस्थानला. आणि तेव्हा मला जॉब नव्हती. तेव्हा मी नागपूरवरूनचे क्लास करायचो. ओके, रोज अपडाऊन वगैरे करायचो. ओके. आणि तो पिरियड होता करीब 5-6 महिन्याचा पिरियड होता. 5-6 महिने वगैरे आलेच नव्हते. सो माझाच राज होता. मीच आजीला घेऊन जात होतो, आजीसाठी डब्बा आणत होतो वगैरे वगैरे. ऑल दिस थिंग्स मीच करत होतो. ओके. तर मग काय की एक दिवस तर त्यामुळे काय होते की माझ्यापाशी फ्री टाइम होता आणि मित्र पण होते आणि एवढा मोठा वाडा होता. सो इट वॉज लाईक रिअली अमेझिंग. आम्ही मस्त टाइमपास करायचो इथे. रूमवर पिक्चर बघायचो किंवा मित्र बोलून दमशराज वगैरे खेळायचो. दारू वगैरे सगळं. दारूचा प्रोग्राम इथे झाला, एकदा झाला. बस मग तोच पिरियड होता. त्याच्यानंतर मग कधी काही झालं नाही. त्याच्यानंतर मग कसं की मी जॉबवर लागलो. देन इट वॉज नॉट रिअली गुड टाइम. सो आय हॅवंट गॉन देअर. आज सॅटर्डे आहे. आज काय झालं, आज सकाळी उठलो. आज महिन्याचं सबमिशन होतं. येस. सो माझं डिसिप्लिन पायपिंग होतं आणि केबल ट्रेवर माझा फोकस होता म्हणा. बट कसं आहे की त्याच्यानंतर मला पायपिंगवर वळवण्यात आलं. लॉजिस्टिकचं केबल ट्रे मी जास्त काही केले नाही. लागेच तर बाकी साऱ्या एरियाशी गेले, बट लॉजिस्टिकचे नाही केले. वाय? कारण पायपिंगवर इकडे कोणी होता नाही. इकडे तेजस सुट्टीवर होता. सो मला इकडे पायपिंग करावी लागली प्लांट मध्ये. ओके. संडास नाही लागले अजूनपर्यंत. कसं आहे की माझं जेवण झालं, संडास लागणं रिअली इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत संडास लागत नाही कसं की मला झोप लागणार नाही. सो राईट. आणि गरमी बहुत होऊन राहिली रे. आता कसं मोठ्या वडिलांकडे आलोय ना, की मोठ्या वडिलांच्या घरी खूप सारं सामान घेतलं. आता LCD LED TV, फ्रीज वगैरे, आणि एवढं मोठं घर. इट डज फील्स लाईक रिअली रिच असं फिलिंग येते. बट असं फारसं मला काही नवल वाटत नाही. जस्ट लाईक आता यांच्यापेक्षा अशी कोणती गोष्ट आहे ना जे मला काफी इम्प्रेस करू शकेल. म्हणजे थोडस वाटते का हा ठीक आहे, अच्छी चीज आहे. बट आज सकाळी नाही का माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला होता आणि त्या विचारामुळे आज माझा दिवस खूप खुश झाला. कोणता विचार आला?
युजली मी एक विचार नेहमी करतो, जे की कधी पॉसिबल होत नाही. की माझ्या अकाउंटमध्ये अचानकपणे पैसे जमा झाले, तर हाऊ वुड आय स्पेंड दिस मनी? मग मी कसा प्रमाणे स्पेंड करेल? मी कसं मुंबईला फ्लॅट घेईल वगैरे वगैरे स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. बट आज मी असा विचार केला की मला जेवढा काही पैसा भेटन, म्हणजे जस्ट लाईक जेवढे काही, त्याच्यावरून आपण कसं मित्रांसोबत जाऊ मस्त आणि युरोपचा टूर करायचा. या प्रति पर्सन 10 लाख रुपये, 12 लाख रुपये, तर असे सगळेजण जायचं. माझा असा विचार आहे का जेव्हा मी सक्सेसफुल वगैरे होईन ना, तेव्हा मी विशाल, पिंटी, वन मॅन, वैभव, बादल, त्याच्यानंतर तिकडे श्रुतिका, प्राची, राहुल्या, मग राहुल्याची वाईफ वगैरे, तेव्हा सगळेजण जाऊ बा, म्हणजे असं ट्रिपवर वगैरे हिंडच सगळेजण, तेव्हा बहुत मजा येईल. बट तेव्हा सिच्युएशन वेगळी राहिली. आय डोंट नो, इट्स सो मच डिफरंट. म्हणजे असं म्हणता येत नाही का असंच होऊ शकते बा. इट वॉज, आय डोंट नो व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. ह्या माझ्यासोबत जरी होईल का नाही माहित नाही. आणि तुला असं वाटतंय तू खरंच सक्सेसफुल होऊन राहिलाय का? या सांग बरं. तू तू खरंच तू काही ना काही तुझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आणण्याचा प्रयत्न करताय का? नाही, यू कांट, यू डिडंट डू द एनिथिंग. येस, तू फक्त म्हणून राहिलाय. तुला असं फील होत आहे का यस यू कॅन डू दिस, बट अनफॉर्च्युनेटली यू कॅन. का तुझ्यामध्ये हिंमतच नाही ना इथून बाहेर निघण्याची. मी कितीदा सगळं स्वतःला कोसतो, बट माझं डोकं म्हणत येते की प्रॅक्टिकल गोष्टीचा विचार थोडस प्रॉपरली डोक्याने करावं लागतं. एकदम असं नाही तडक्यांनी की मनात आलं आणि लावली जीभ काढायला. इट वॉज नॉट लाईक दॅट. बट केव्हापर्यंत राहील हे असंच? केव्हापर्यंत मी असा भेद चालील का? असं होणार नाही. राईट. सो राईट नाव माझ्यामध्ये फक्त एवढंच हे आहे की मी नोकरीवर जाऊन राहिलो, Naukri.com वर, आणि जॉब सर्च करून राहिलोय. या दॅट इज द वन थिंग आय एम गोना से इट. आय एम गोना डू इट. कारण हाच एक वे आहे. आय डोंट नो यार. समज जर मला असंच एक प्रकारे, तुला काय वाटते की आता मी असा मार्ग का निवडला? कारण एक प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप जाऊन ना की छलांग मारू. तुम्हाला छलांग मारायची असेल मी तेव्हाच गेलो असतो. तेव्हाच मी मुंबईला आलो होतो. तेव्हाच मी अशा काही गोष्टी केल्या होत्या ज्या की काफी हे होत्या. बट तेव्हा नाही केल्या ना मी. I don't know. This is the My Artifact episode number 160110. Right now we are at Nagpur, Wardha, Maharashtra. Thank you.